श्री स्वामी समर्थ. मी आज वेगळा उपाय देणार आहे, जो ग्रहाप्रमाणे नाही किंवा कुंडलीप्रमाणे नाही, असा उपाय की जो सर्वांच्यासाठी खूप छान आहे आणि त्याचा परिणाम 100% छान आहे. 100% जे मला लोक विचारतात हे करायचं असं आहे, तर हे मी सांगते 100% छान आहे परिणाम. काय करायचं, घरात तुम्हाला जे आवडत असेल ते संगीत लावून ठेवायचं, शांत संगीत लावून ठेवायचं. तुम्हाला जे आवडतात ती गाणी लावून ठेवायची. तुमचं काम चालू असू दे, रेडिओ लावून ठेवा किंवा मोबाईलवरती गाणी लावून ठेवा. एवढी छान की मध्ये तुम्हाला जाहिराती नकोत. त्यामुळं तुम्ही मोबाईल लावला किंवा CD प्लेअर लावला तरी चालेल. तुमचं रेडिओ टी व्हीवरती सुद्धा जाहिराती असतात. त्यामुळं कसं आहे, तुम्ही शक्यतो मोबाईलवरतीच गाणी असतात जुनी चालू, ती गाणी लावून ठेवा. एक 5-6 दिवस तरी तुम्ही केलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला खूप छान वाटतं. जी तुम्हाला आवडतात, मग शास्त्रीय संगीत असू देत, नुसतं संगीत असू दे, बासरी वादन असू दे, कृष्णाची बासरी असू देत, वाजवलेली कृष्णाची धून ती असते ती, किंवा नवीन गाणी असू दे, नवीन गाण्यापेक्षा जुनी गाणी असू दे, त्याचा तुम्ही बघता डिप्रेशनमध्ये गेलेली लोकंसुद्धा मागं येतात. फक्त ह्याला वेळ लागतो पण तुम्हाला शांत वाटायला सुरुवात होते. करून बघा तुम्ही. तुम्हाला जर मन उदास असेल, काय करू वाटत नसेल, तर ऐकताना फक्त दुःखाची गाणी ऐकायची, म्हणजे सॅड गीत ऐकायचे नाही. छानपैकी अगदी कृष्णाची धून जरी तुम्ही लावून ठेवली घरात तरीसुद्धा खूप छान वाटतं. तुम्ही लावून बघा. हळूहळू तुमच्या लक्षात येईल आणि तुमचं डिप्रेशनमधनं तुम्ही बाहेर यायला सुरुवात होईल, किंवा मन शांत होऊन जो उदासीन वातावरण घरातलं आहे ते सुद्धा चांगलं होईल. माझ्याकडून जर तुम्हाला उपाय हवे असते तर माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे. मी फोन उचलायचे बंद केले, कारण फोनच उचलले जातात जास्त आणि लोकांचे कामं केलेली जात नाही. त्यामुळं फोन न घेता मी व्हॉट्सअपवरती चालू केलेलं आहे. तुम्ही व्हॉट्सअपवरती मला हाय करा किंवा नमस्कार करा. त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म येईल. तो फॉर्म तुमची माहिती जे मला हवी आहे ती पाहिजे असते. जर तुमची जन्मतारीख नसेल खरी, जी असेल ती, जन्मवेळ नसेल तरी काय हरकत नाही, कारण आपण 2 प्रकारे बघितलं जातं. एक न्यूमरॉलॉजी प्रमाणे, म्हणजे नाव आणि जन्मतारीख 2, आणि दुसरं वेळ आणि ठिकाण. जन्मवेळ आणि जन्मठिकाण म्हणजे हे कुंडली बघितली जाते. मग दोन्हीपैकी समजा तुमचं जन्मतारीख कुठलीही असू दे ती तुम्ही देऊ शकता. त्याच्यावरूनच बघितलं जातं, कारण त्याचाच परिणाम तुमच्यावर झालेला असतो. त्यामुळे ती जन्मतारीख आणि नाव, जन्मवेळ आणि जन्मठिकाण नसेल तर आपण कुंडली नाव आणि जन्मतारखेवरनं बघू शकतो. पण नाव आणि जन्मतारीख माझ्यासाठी ती महत्त्वाची आहे. हे तुम्ही देऊ शकता. आपली जी फी आहे ती पे करू शकता. पे केल्यानंतर तुम्ही जो स्क्रीनशॉट पाठवाल त्याच्यानंतर मी तुमचे उपाय बघितले जातील. मला जर वाटलं की आणि तुमच्या काय ह्याच्याबरोबर काही शंका आहेत का, तर मी स्वतः फोन करेन तुम्हाला, किंवा तुम्ही जर मला फोन करायचा असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाका, मी तुम्हाला फोन करेन. पण मी फोन उचलणं बंद केले, खूप वेळ जातो त्याच्यामुळं, आणि मी एकटी हातानं काम करते. त्याच्यामुळं मी फोन उचलायचे बंद केले. तुम्ही व्हॉट्सअपवर करू शकता. आजचा उपाय म्हणजे कसं आहे, रोज तुम्ही जे उदबत्ती लावता घरात, तीसुद्धा एक सुगंध ह्या गाण्याबरोबर, ती सुगंध जर तुम्ही घरात लावला तर तुम्हाला आणि खूप छान फरक पडतो. जर अत्तराचा सुगंध असावा किंवा गुलाबाचा असावा, खूप छान फरक पडतो. श्री स्वामी समर्थ.